न्यायमूर्ती माननीय भूषण गवई, माननीय कीर्तिताई गवई, माननीय राजेंद्र गवई यांच्या मातोश्री मंडळ कमलताई गवई अशी कमलताईची ओळख असली तरी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात गेली 40 वर्षे सतत कार्यरत असणाऱ्या कमलताईंनी अमरावतीकरांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. MA, PhD अशा पदव्या मिळवणाऱ्या कमलताईंनी मानवविज्ञान विद्याशाखेतील राज्यशास्त्र आता शिक्षण क्षेत्रातील एका बदलाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आज AI युग अवतरले आहे. या AI कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्व क्षेत्रात खळबळ उडवून दिलेली आहे. आपल्यामध्ये आज अनेक आव्हाने उभे केली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेला टाळून शिक्षण क्षेत्र आता पुढे जाऊ शकणार नाही. मला कल्पना आहे की आमचे विद्यार्थी याकडे कुतूहलाने बघत आहेत. खरं म्हणजे AIची त्यांना मुळीच भीती नाही. मात्र प्रसार माध्यमांमध्ये AI रोजगाराच्या संधी हिरावून घेईल की काय अशा चर्चांना उघाड आले असल्याने एक प्रकारचे काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मित्र, संगणक आगमनाच्या वेळी अशाच प्रकारची चिंता निर्माण झाली होती. परंतु संगणक क्षेत्रात आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी करून जगभरात आपला लौकिक प्राप्त केला. याच धर्तीवर मी खात्रीने सांगू इच्छितो की आमचे विद्यार्थी AI संबंधित नवे बदल स्वीकारून व नवी कौशल्ये आत्मसात करून इमानाने वाटचाल करतील. त्या दृष्टीने विद्यापीठाच्या विद्या परिषदेने अतिशय विचारपूर्वक पदवी पातळीवरील सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांमध्ये अनिवार्य घटक म्हणून AIचा अंतर्भाव केलेला आहे. AI रोजगाराची गती आलेले हमखास मुळे तेव्हा आपण सर्वांनी वेगाने घडणाऱ्या बदलांकडे लक्ष ठेवून AIशी जोडून घेत स्वतःला सज्ज आणि सिद्ध करायला पाहिजे. असा जरी साध्य करिता साऱ्यास कारण अभ्यास तुका म्हणे. तेव्हा मित्र, आपली ऊर्जा पणाला लावून AIची बलस्थाने आत्मसात करा. AI आपल्या मदतीसाठी अवतरलेला तंत्रमंत्र आहे, तंत्रमित्र आहे. त्याच्या मदतीने उद्योजकता प्रधान नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करून प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करा. कवी केशवसूत प्रोफेशनल्स को संवर्धन की प्रतिबद्धता के साथ इस यूनिवर्सिटी ने ऐसे स्नातकों को तैयार किया है जिन्होंने शिक्षा, अनुसंधान, उद्योग, लोक सेवा और अन्य अपने चुने हुए कार्य क्षेत्रों में अपनी अलग पहचान बनाई. My felicitations and congratulations to the graduating students and special congratulations to the award winners whose perseverance towards achieving scholarly excellence stands recognized today in this function. Dear students, as young citizens of this great nation, you are an integral part of India's transformation and growth story, and leadership roles in diverse fields shall soon come your way. You also form the intellectual capital of the nation. The academic years at the university are the foundational phase which shall see you evolve into responsible and informed citizens. Critical thinking skills, research in diverse and contemporary fields, fostering of innovations and ideas, and inculcating social responsibility that you all imbibe and pursue in the portals of this institution form the basic building blocks for the progress of our nation. The importance of transformation and change cannot be overstated. Progress is synonymous with the ability to embrace change, adapt swiftly, and lead with innovation. Breaking mindsets and challenging ingrained beliefs paves the way for new ideas. While
My challenging status quo is about fostering a thought process that questions, evaluates, and seeks improvement. Being result-oriented is the cornerstone of success, since it is not just the efforts put in that matter, but the outcome achieved and the impact made. In these challenging times, aspire to become the change drivers and change leaders in whatever field you choose to pursue. माझे नाव निकिता पुणेश्वर देवकते. मी उमरखेडे इथली आहे. मी यवतमाळ जिल्ह्यातली आणि अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालयामध्ये लॉ करत आहे. खूप छान वाटते माझ्या शिक्षकांबद्दल आणि त्यांनी खूप मोटिवेट केले आणि आईबाबांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी एवढ्या परिस्थितीमध्ये मला शिकवलं आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी धडपडत राहील. मजुरीच करतायत. एवढे सांगून इच्छिते की परिस्थिती आपल्या कधीही आडवी येत नाही. यशाचे जर शिखर गाठायचे असले तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही आणि आपल्या आईबाबाचे स्वप्न पूर्ण करणे हेच आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे आणि ते पालन करावे हे सांगू इच्छिते. माझं नाव निकिता किशोर कुंसे आहे. मी नेर तालुक्यात मांगलातीव गावात राहते. अडचणी खूप होत्या, बऱ्याचशा अडचणी आल्या. मी खेडेगावात राहत असताना खेडेगावातले बऱ्याच अडचणी सामोरे जावे लागतात. ती आर्थिक अडचण खूप भासत असतात. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझी पुरेपूर अशी साथ दिली आणि त्यांनी मला शिक्षणासाठी शहरात पाठवले. शहरात पाठवून मी आणि जेव्हा माझी ॲडमिशन झाली तेव्हा माझ्या बॅचनुसारच अभ्यासक्रम बदललेला होता. त्यानंतर पेपरचे स्वरूपसुद्धा बदललेले होते. अशा अडचणीतनी पुरेशा नोट्ससुद्धा उपलब्ध नव्हत्या. या अडचणीतनी माझ्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले आणि त्यांना योग्य त्या नोट्स मला पुरविल्या आणि हे गुण मला त्यांच्यामुळेच मिळाले. या यशाचे श्रेय मी त्यांनाच देते. आईवडील शेती करतात, शेतमजुरी. आता PhD करून प्राध्यापक बनायचे आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे की मी सहाय्यक प्राध्यापक बनावं म्हणून.